विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये M3 च्या तुमचं स्वागत करतो। आजचं M3 चे लेक्चर खास मी फक्त DSY च्या पोरांसाठी बनवलेलं आहे, जे डायरेक्ट सेकंड इयरला आता त्यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय, त्यांना आता M3 ला जायचंय। सो स्पेसिफिकली त्यांच्यासाठी, म्हणजे काय आपल्या रेग्युलर मुलांसाठी आहे असं काही नाही, रेग्युलर मुलांना पण हे फंडे वापरता येणार आहे, पण स्पेसिफिकली मी DSY च्या मुलांना जास्त इथे टार्गेट करणार आहे, कारण DSY च्या मुलांना M3 ला खूप भीती असते आणि ऑब्वियसली असणार, कारण फर्स्ट इयरला डिप्लोमा M1 M2 झाल्यानंतर 2 वर्षाच्या गॅप नंतर ते मॅथ्सला हात घेतात आणि डिप्लोमाचं मॅथ्स ऑब्वियसली खूप सोपं आहे, डिग्रीचा मॅथ्स खूप त्या मानाने टफ आहे। सो त्या लेवलला अचीव करण्यासाठी आपल्याला तेवढ्या प्रॅक्टिस पाहिजे। सो त्यासाठी काय काय गोष्टी फॉलो करायच्या, एक्झाम कधी असणार आहे, काय गोष्टी फॉलो केल्या की तुम्ही टॉप करू शकता, सगळ्या गोष्टी मी क्लिअर करेल। आणि DSY च्या मुलांनो, तुम्हाला M3 हा इतका सोपा वाटेल की तुमच्या अख्ख्या इंजिनिअरिंग मध्ये M3 पेक्षा सोपाच विषय वाटणार नाही। आणि हे खरं आहे, कारण M3 हा तुम्हाला 100 पैकी 90 च्या वरती मार्क देऊन देईल आणि तुमचे पर्सेंटेज CGPA वाढवण्यासाठी खूप मदत करेल। काय आयडियाज आहेत त्या फॉलो करा, व्हिडिओ प्रॉपरली बघा, या गोष्टी फॉलो करा, गॅरंटेड मित्रांनो तुम्ही M3 स्कोरिंग कराल। मी आतापर्यंत 10,000 प्लस मुलांना M3 शिकून झालेला आहे, ऑनलाईन ऑफलाईन सबस्क्रिप्शन माध्यमातून। सो एवढा अनुभवावरनं तुम्हाला सांगतो, ज्या ज्या गोष्टी सांगेल त्या फॉलो करा, तुमचा M3 इझीच जाईल। पहिला आहे की M3 ची ना भीती काढून टाका। DSY म्हटलं की M3 आपला 2 वर्षाच्या गॅपनी आलाय, बरोबर आहे, डिप्लोमाचं मॅथ्स सोपं होतं, बरोबर आहे, पण डिग्रीचं खूप अवघड आहे, मग त्यामुळे भीती वाटते, ही भीती काढा। M3 डिग्रीचा M3 पण एवढा काही अवघड नाहीये, जेवढं तुम्ही मनावर बाऊ केला आहे, त्या बाऊ जो केलाय ना मनाला, त्याच्यामुळे आपण खचलोय। सो M3 इज इझी। आणि लक्षात ठेवा, M3 हा तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा खूप छोटा आहे। माझं वाक्य लक्षात ठेवा, M3 हा तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा खूप सोपा आहे, फक्त तुम्ही घाबरले आहात म्हणून तुम्हाला वाटतंय। आणि एक तर काय झालंय की डिप्लोमाला पुस्तक छोटे होते, डिग्रीला हे जाडं पुस्तक आहे, कुठल्याही प्रकाशनाचं घ्या, टेक्निकल घ्या नाहीतर निराली घ्या, असं मोठं पुस्तक आहे ना, आपल्याला संपवायचंय हार्डली आता आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 3 महिन्यात संपवायचंय। मग त्यामुळे ऍक्च्युली ती भीती वाटते, पण यासाठी पहिलं सांगेल, पहिली भीती काढा, भीती काढून टाका। भीती काढली ना, मग ते पुस्तक पण छोटं वाटायला लागेल। मग यासाठी काय करायचं, पहिली गोष्ट आहे ना, कुणाची तरी हेल्प घ्या। भीती वाटते ना, तर कुणाची तरी हेल्प घ्या, गायडन्स घ्या, कारण मॅथ्स हा तुम्हाला 3च महिन्यात आता कंप्लीट करायचा आहे। सो कुणाची तरी हेल्प तुम्हाला घेणं गरजेचं आहे। यासाठी 3 ऑप्शन आहे, एक तर कॉलेजमध्ये शिक्षक चांगले शिकवत असतील तर तिथे प्रॉपरली लक्ष घ्या, टीचर्सकडे व्यवस्थित त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, वेळोवेळी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, त्यांना भेटत जा, डाऊट्स विचारत जा, म्हणजे सरांचं तुमच्याकडे लक्ष जाईल आणि टीचर्स तुमच्याकडून करून घेतील, त्यावेळी तुम्ही जाऊ शकता। किंवा सेकंड, तुमच्या एरियामध्ये जिथे चांगले क्लासेस असतील, ऑफलाईन क्लासेस असतील, ते जॉईन करून घ्या, कारण M3 बॅक राहिला तो पुढे तो त्रास देतो, लक्षात ठेवा, DSYच्या पोरांना खूप देतो। सो चांगले जिथे क्लास असतील ना ऑफलाईन तुमच्या एरियामध्ये, तिथे जॉईन करून घ्या। तुम्हाला वाटलं पर्पल हॅट मध्ये करायचंय, माझ्याकडून M3 शिकायचं आहे, यस, सो माझ्याकडेही तुम्ही शिकू शकता, नगर, नाशिक, पुण्यामध्ये ऑफलाईन पर्पल हॅटचे बॅचेस पण तुम्ही जॉईन करू शकता। M3च्या ज्या स्पेसिफिक DSYच्या आहे, तुमचं सगळं आम्ही कव्हर करून देऊन M3 मागचं बेसिक पासून कव्हर करून तुम्हाला स्कोरिंग करून देऊ। अजून डिटेलसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्यावरून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, यस। किंवा मग तिसरा ऑप्शन आहे, व्हिडिओ लेक्चरचे सबस्क्रिप्शन अवेलेबल आहेत। सो वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ लेक्चरचे सबस्क्रिप्शन आहे, ते सबस्क्रिप्शन घेऊनही तुम्ही अभ्यासाला लागा आणि M3 स्कोरिंग करा। तुम्हाला वाटलं माझ्याकडून M3 शिकायचं, तर माझं पण पर्पल हॅटचं व्हिडिओ लेक्चर सबस्क्रिप्शन आहे आणि मराठीत मी M3 शिकवलं, डायरेक्ट मराठीमध्ये, एकदम सोप्या भाषेत। सो तो बघून, ते व्हिडिओ लेक्चर्स बघून तुम्ही M3 स्कोरिंग करू शकता। त्यासाठी पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा अधिक माहितीसाठी नंबरवरती, डिस्क्रिप्शन मधल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। सो पहिला पॉईंट क्लिअर झाला, हेल्प। जर आपल्याला पुढचं दिसत नाही तर आपल्याला बॅटरी घेऊन जावं लागतं, म्हणजे कुणाची तरी मदत घ्यावी लागते। जर आपल्याला खरंच वाटतंय आपला पर्सेंटेज कमी होतील, डिप्लोमाला आपल्याला 80-90% होते, 95% होते, आता डिग्रीला M3 मुळे जर कमी होत असेल, बॅकलॉग लागत असेल, तर हे चांगलं नाही। यासाठी कुणाची तरी हेल्प घ्या, चांगले क्लासेस करा, माझे सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि त्यावेळी तुम्ही अभ्यासाला लागा, ठीक आहे। आता पुढचा पॉईंट आला, बेसिक म्हणजे जे डिप्लोमाला तुम्हाला M1 M2 मध्ये बघा, M1 मध्ये डेरिव्हेटिव्ह गेले, M2 मध्ये इंटिग्रेशन गेले, बरोबर। सो बेसिक डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन बघायला, सॉल्व्ह करायला सुरुवात करा। डिप्लोमाचे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मधले फॉर्म्युले आहेत, बेसिक गोष्टी आहे, एकदम डीप मध्ये नाही, पण बेसिक जे आहे ना तेवढं पटापट तुम्ही करून टाका। 1-2-3 दिवसात तुम्ही लागले अभ्यासाला तर आठवड्याभरात तुम्ही सगळं बेसिक करून टाकशाल। इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचं ते M3 तुम्हाला काम येणार, क्लिअर आहे। त्याच्यानंतर
कॅल्सी, आता हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही डिग्रीला कॅल्सीवर जर M3 सोडवायचं शिकले तर M3 मिनिटात सॉल्व्ह होतो आणि M3चा पेपर पण विदिन टाइम अटेम्प्ट होतो. कारण प्रत्येक मुलांना बॅक राहण्याचं कारण दोन असतात. एक की M3 मध्ये क्वेश्चन ओळखता येत नाही आणि सेकंड म्हणजे क्वेश्चनचा कुठला टाईप आहे ते ओळखता येत नाही, कारण M3 दिलेलं नसते. M3 फक्त क्वेश्चनला सॉल्व एवढा शब्द असतो, टाईप दिलेला नसतो. आणि सेकंड M3 मध्ये मुलांना टाइम पुरत नाही, कारण कॅल्सी वापरता येत नाही, मॅन्युअली सोडवलं जातं, खूप वेळ जातं. त्यामुळे नंबर ऑफ कॅल्सीच्या ट्रिक शिकून घ्या. मी आपल्या चॅनलवरती, या चॅनलवरती, युट्यूब व्हिडिओवरती जेवढे सगळे M3चे लेक्चर टाकले त्या सगळ्यांमध्ये कॅल्सी शिकवलं आहे. सो कॅल्सीचे लेक्चर्स बघा. येस, किंवा माझ्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन वरती व्हिडिओ लेक्चर जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर खाली डिस्क्रिप्शन लिंक आहे, त्यावरनं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, सबस्क्रिप्शन घ्या. त्यामध्ये प्रत्येक युनिट मी पूर्ण कॅल्सी शिकवलाय. सो कॅल्सीमुळे टाइम वाचतो आणि सायंटिफिक कॅल्सी पेपरला अलाउड असल्यामुळे विदिन टाइम पेपर कव्हर होतो आणि स्कोरिंग होतो. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे लँग्वेज. M3 शिकताना आहे ना, कुठलेही टीचर असो, कॉलेजचे असो, क्लासेसचे असो, कुठले असो, त्यांना सांगा मराठीत शिकवा, मराठीत शिकवा, मराठीत शिकवा. आपल्या भाषेत टेक्निकल गोष्टी इझी समजतात, परक्या भाषेत समजत नाही. सो कुठली पण गोष्ट आपण जेव्हा इंग्लिशमध्ये समजायची आधी ती आपल्या डोक्यात मराठीत ट्रान्सफर होते, मराठीतून ती इंग्लिशमध्ये जाते, मग ती आपल्याला समजते. त्यामुळे मॅथ्स जर M3 जर तुम्ही मराठीत शिकले ना, इंग्लिशमध्ये शिकले तर स्कोरिंग होईल, पण मराठीत शिकले ना 100% गॅरंटी देतो 90-95 मार्क तुम्हाला अशी पडतील. खूप सोपा जातो मग. सो त्यांना रिक्वेस्ट करा मराठीत शिकवा म्हणा आम्हाला M3, बाकी विषय इंग्लिशमध्ये शिकवा, खूप फायदा होईल, करून बघा. कारण मी स्वतःनी केलेलं आहे, माझ्या बॅचेसचे रिझल्ट वाढलेले. ज्या मुलांचे समजा जनरली 80-85 मार्क यायचे, त्यांच्या नेक्स्ट सब्जेक्ट्सला मी मराठीत सुरू केलं तर त्यावेळी, आणि त्यांच्या ज्युनियर बॅचेसला मराठीत सुरू केलं, मुलांची फीडबॅक वरून मला कळालं मराठीत शिकवायला लागलो तर 90, 95, 98 पर्यंत मार्क्स मुलांना यायला लागले ऍव्हरेजली. सो हे होतं. नंतर आता महत्वाचं आहे की PYQ आणि प्रॅक्टिस. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. ओके, ह्याच्या आधी मी जातो प्रॅक्टिसला. प्रॅक्टिस काय करायची तर वर्गात जे शिकवलं, क्लास वर्क आणि घरी दिलेला होमवर्क, या दोन्ही गोष्टी परफेक्ट करायच्या. क्लास वर्क, होमवर्क आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी टेक्स्टबुक मध्ये काही प्रॉब्लेम असेल ते करा, किंवा व्हिडिओ लेक्चरचे मी सबस्क्रिप्शन दिलेले आहे, सबस्क्रिप्शन व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहे माझ्या ऍपवर, त्याच्यावर नंबर ऑफ प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिले आहे. होमवर्कला आहे ते सोडवा, दॅट इज द व्हेरी IMP. सो त्यावेळी प्रॅक्टिस करायची, दररोज 1 तास M3 घ्यायचाच, कारण आपली एक्झाम आहे. इन सेम एक्झाम तुमची M3 ची असेल समजा ऑक्टोबरमध्ये आणि एंड सेम एक्झाम असेल समजा नोव्हेंबर एंडिंगला. लक्षात ठेवा. सो एंड सेम मध्ये जास्त टाइम नाही, तुमच्याकडे वेळ कमी, त्यामुळे दररोज 1 तास, 3च महिने, 30-90, बरोबर, 90 तास फक्त द्यायचे तुम्हाला एका महिन्यात. दररोज 1 तास दिला 30 दिवसांचे, एका महिन्यात 30 दिवस, 30 तास एका महिन्यात होता, 3 महिन्यात 30, 90 तास होता. 90 तास तुमचा M3 होईल ना, तर M3 डायरेक्ट 90च्या वरती मार्क देऊन देईल. सो डेली 1 तास M3 ला ठेवा, बाकी विषयांना अदर टाइम ठेवा. क्लिअर हे. नंतर तुमचं स्वप्न ठेवा टॉप करण्याचं. तुम्ही नुसतं पास हो, M3 काढायचं आहे म्हणून करशाल तर फेल होशाल. डोंगरावर चढायचं टार्गेट ठेवा, तेव्हा कुठे एखाद्या टेकडीवर चढशाल. कळतंय. सो टार्गेट मोठं ठेवा, टार्गेट ठेवा 100 मार्काचं, तेव्हा 70-60 मार्क पडतील. नुसतं पास व्हायचं, 50-55 मार्क घेऊन पास व्हायचं टार्गेट ठेवलं तर 10-20 मार्क पडून फेल होशाल. सो टार्गेट मोठं ठेवा, यासाठी भीती घालवा आणि प्रॅक्टिस डेली 1 आवर आणि प्लस PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून प्रॅक्टिस करायची. हो, मुलं पेपर बघत नाही, क्वेश्चन पेपर बघत नाही, डायरेक्ट पेपर जाता म्हणून फेल होता. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघवायचे आणि प्रॅक्टिस करायची. या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करायच्या आणि टार्गेट टॉप करायचंच ठेवायचं, कारण एक्झाम एकदम जवळ आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये. सो या गोष्टी जर फॉलो केल्या मित्रांनो, मी 100% तुम्हाला गॅरंटी दिली M3 तुम्ही टॉपच करशाल. M3 तुमचं राहू शकत नाही, डायरेक्ट टॉप होईल. वर्गामध्ये तुम्ही 80, 90, 95 मार्क घेऊन वर्गात पहिले येशाल. ह्या गॅरंटी फॉलो करा मित्रांनो. सो ह्या प्रकारे मी ज्या गोष्टी तुम्हाला DSYच्या मुलांना M3 साठी सांगितल्या सगळ्या फॉलो करा. हार्डली तुमच्याकडे किती 8 मी थिंग्स सांगितल्या, एवढ्या फॉलो करा, गॅरंटेड तुम्ही टॉप करशाल. पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. बेसिक डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जे डिप्लोमा झाले ते एकदा फटाफट बघून घ्या, फॉर्म्युले बघून घ्या, कॅल्सी ट्रिक शिकून घ्या. हेल्प क्लास लावा, सबस्क्रिप्शन व्हिडिओ लेक्चर्सचे घ्या किंवा कॉलेजमध्ये वगैरे या पद्धतीने कुणाची तरी हेल्प घ्या. प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करायच्या. द लँग्वेज मराठीतून M3 शिका. दररोज 1 तास M3 सोडवायचा. एक्झाम ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये आहे, इन सेम आणि एंड सेम, आणि M3 ला आपल्याला टॉप करायचं टार्गेट ठेवायचं. सो 8 गोष्टी फॉलो केल्या
तर M3 हा गॅरंटेड स्कोर होईल मित्रांनो. सो M3 तुम्हाला वाटतं यार सरांनी एवढे आयडिया क्लिअर केल्या, सरांकडूनच आपण शिकलो तर किती टॉप करू शकता. हो तुम्हाला वाटतं ना मी M3 स्कोरच करून देईल. तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला प्लेलिस्ट आहे स्टुडंट स्टोरी, ती बघा. त्यात 30-35 मुलांच्या मी स्टोरीज दिल्या, त्यांनी M3 माझ्याकडे येऊन स्कोरिंग केलेली आहे. सो ती व्हिडिओ बघूनही तुम्हाला वाटतंय कॉन्फिडन्स आला तर नक्की या. नगर, नाशिक, पुण्यामध्ये कुठे असं ऑफलाईन माझ्याकडे या. M3 तुमचा किती बेसिक वीक असो काहीच येत नाही, लेट ऍडमिशन झालं, मी 100% गॅरंटेड तुम्हाला टॉप करून देईल, 80-90च्या वरती मार्क काढून देईल, एवढी मी गॅरंटी देईल. सो ऑफलाईन क्लाससाठी येऊ शकता किंवा व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला वाटतंय माझे घ्यायचे असेल तर माझं ऍप्लिकेशन आहे पर्पल ॲट, त्याच्यावर माझे व्हिडिओ लेक्चर आहे M3 चे, ते डाउनलोड करा, ते बघा, एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये आहे आणि त्यावरून M3 स्कोरिंग करा. डाऊट आले तर मला विचारा, तुम्हाला अजून डाऊट लागले तर डिस्क्रिप्शन नंबर आहे त्यावरून कॉन्टॅक्ट करा, आधी पूर्ण माहिती घ्या पर्पल हॅटची आणि मग जॉईन करा. तसंच तुम्ही DSY ला आल्यानंतर M3 सोबत अजून अदर विषयांचे, प्रत्येक डिपार्टमेंटचे अदर सगळ्या इम्पॉर्टंट विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आपल्या पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल आहे. सो तुम्हाला लेट ऍडमिशन झाला, आता कॉलेजमध्ये सिलेबस पुढे गेला तरी घाबरायची गरज नाही. जे सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे त्या सबस्क्रिप्शन लेक्चर्स बघा, त्यात फ्री लेक्चर आहे ते बघा, ते आवडले तर सबस्क्राईब करा. अजून डाऊट लागला, काही अडचण असेल, आम्हाला खाली डिस्क्रिप्शन नंबर दिला त्यावरून कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या सबस्क्रिप्शनची, व्हिडिओ लेक्चरचे, आणि ते विषय घेऊन पण सगळे विषय क्लिअर करा. पण लेट ऍडमिशन झाला म्हणून बॅकलॉग ठेवू नका, विषय स्कोरिंग करा. ओके, सो M3च्या पुढच्या सिरीज मध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू.